हरिओम. श्रीराम. अंबज्ञ. नाथ सवेद. नाथ सवेद. नाथ सवेद. आता 27ला गणेश चतुर्थी आहे. आपलं घर जे आहे त्या आपल्या घरच्या गणपतीचा आमंत्रण देण्याची पद्धत नसते घरच्या लोकांना. त्यामुळे आमंत्रण समजत असतील त्यांनी येऊ नये. ओके, ही आधीच विनंती. ज्यांना घरचा गणपती असं वाटतंय त्यांनी दे आर ऑलवेज वेलकम. ओके, यावं घर आपलं तसं. तर आगमनाची मिरवणूक मंगळवारी 26 तारखेला सायंकाळी 7 वाजल्यापासून बँड्रा येथील टॉईज आर अस या दुकानापासून सायंकाळी 7 वाजल्यापासून आगमन मिरवणूक येईल आपल्या दत्त निवासपर्यंत. तर गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, बाप्पा बाप्पा मोरया. ओम गम गणपतये नमः. मंदिर ऐकलंही आपल्याला लगेच तो सुंदर चेहरा समोर दिसायला लागतं. लौकिकदृष्ट्या बघायचं झालं तर सोंड आली आहे बाहेर, एक दात तुटलेला आहे, हत्तीचं मुख आहे, गजमुख आहे, गजानन आहे. तर हे मूर्ती किती सुंदर असते ना, चेहरा किती सुंदर असतो, आकर्षक असतो, बघत राहावं असं वाटतं. अनेक लोकांना प्रश्न पडतो इतर धर्मियांना, हा देवांना आकर्षक कसं काय वाटतं. पण आपल्याला वाटतो की नाही, आणि तो आहेच, तो आहेच. गजवदन जरी असला, हनुमंत हा कपिमुख जरी असला, तरी देखील त्यांच्यातलं सौंदर्य हे फक्त भक्तालाच कळू शकतं. एखाद्या आर्टिस्ट एखाद्याच नाहीच आहे म्हणा, त्याचं उणं जुणं वाटेल काही वेळे काही सांगता येत नाही. आता पंढरपूरचा विठोबा बरोबर, मूर्ती किती सुंदर आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी ठेवून या. बरोबर, मूर्तिशास्त्र दृश्याचे अनालिसिस कोणाला सांगितलं तर काय 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 400 पानं लिहून देईल. पण भक्ताला सांगितलं तर तो एका शब्दात भक्ताला विचारलं एका शब्दात सांगेल, बघत राहा असं वाटतं. आणि एकदा बघितलं की विसरायला होत नाही. दॅट्स इट. बघत राहावं असं वाटतं आणि एकदा बघितलं, एकदा पाहिलं की विसरायला होत नाही. हे जे न विसरणं जे आहे ना, हे खूप महत्वाचं आहे. आम्ही दर्शन घ्यायला जातो, आम्ही ती मूर्तीला बघतो, नमस्कार करतो, जे मागायचं मागतो, गर्दीमध्ये पुढे जातो. पण तिथून बाहेर पडल्यानंतर तो चेहरा परत आठवतो का? डोळे बंद करून बघा, नाही आठवत. आठवला पाहिजे. रिमेंबर टू रिमेंबर. हा लक्षामध्ये आपल्याला आठवता आला पाहिजे. आठवायची गरज नाही पडली काही काळानंतर. पहिले काही दिवस प्रयास करावे लागतील. डोळे बंद केले आणि चेहरा दिसतोय, चेहरा नजरेसमोर आणण्यासाठी प्रयत्न करा. बघा, आपण आता 1 मिनिट घेऊया. सगळ्यांनी डोळे बंद करायचे. तुमचा जो कोणी लाडका देव देवी कोण आहे त्याचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा प्रयत्न करा आणि 1 मिनिट कॉन्स्टंट ठेवा. मी हरिओम म्हटलं की डोळे उघडायचे. ओके, हरिओम, स्टार्ट.
हरिओम. किती जणांना जो जो चेहरा त्यांना हवा होता तो दिसला आणि 1 मिनिटभर दिसला? हात वर करा. तुम्हाला जो चेहरा बघायचा होता त्यांना तोच चेहरा दिसला फक्त आणि 1 मिनिटभर दिसला. हात वर करा. चांगला नंबर आहे बरोबर. बाकी दिसण्याचं त्याने कमी, स्वतःला कमी लेखू नका. प्रत्येक मानवाची ती अशीच आहे. ज्याने आज हात वर केले त्याला उद्याही जमणार नाही, ज्याने आज हात वर केले त्यांना उद्या जमलेलं असेल. पण रिमेंबर टू रिमेंबर हे कधी विसरायचं नाही. डू नॉट फॉरगेट द रिमेंबर टू रिमेंबर. परत मी ChatGPT वर काहीतरी करत होतो आणि मला ते स्टोअर करायचं होतं. त्यांचा ऑप्शन होता रिमेंबर, की आपल्याला तिकडे प्रॉम्प्ट द्यावा लागतो, प्लीज रिमेंबर दिस चॅट. तर तो रिमेंबर करतो, नाही तर तो रिमेंबर करत नाही. हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. मग त्याला सुद्धा प्रॉम्प्ट द्यावा लागतो, रिमेंबर टू रिमेंबर. मग आपले मन तर किती विचित्र आहे. त्या ChatGPTच्या पेक्षा हजारो पट मोठं आपलं मन आहे. तुम्ही बापू ChatGPT पाहिजे त्या प्रश्नाची उत्तरं देतो, आमचं मन कशीच उत्तरं देत नाही बरोबर. आमचे मन फक्त प्रश्न तयार करतं. ChatGPT प्रश्न सोडवतं, जेमिनी प्रश्न सोडवतं, नवीन आखी येते प्रश्न सोडवत आहे बरोबर. मग आमचं मन प्रश्न का निर्माण करतं? आता सुद्धा आमच्या डोळ्यांसमोर 1 मिनिटभर तेच चित्र कायम कॉन्स्टंट का राहू शकलं नाही? कारण मनाने ते होऊ दिलं नाही म्हणून. मन एव कारणम बंध मोक्षयो. बंधन आणि मुक्ती या दोघांचे कारण, यामागील कारण कॉज इज मन ओनली. हे मन हेच आहे. आणि हे जे मन जे आहे ना, हे मन ही एकच गोष्ट नाही आहे. मन असं एक भला मोठा प्रांत आहे. आम्ही ज्याला अंतःकरण चतुष्टय म्हणतो. म्हणजे काय तर मन, चित्त, बुद्धी आणि अहंकार. मन, चित्त, बुद्धी आणि अहंकार. चित्त म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. मनाचा जो भाग जो बुद्धीच्या कंट्रोल खाली येतो, आलेला असतो, शुद्ध झालेला असतो, ते आपण चित्त म्हणतो. मन, चित्त, बुद्धी आणि अहंकार. कोणी किती म्हटलं तरी अहंकार काढता येत नाही. जेवढा तुम्ही अहंकार काढायला बघाल तेवढा अहंकार अधिक वाढत जातो. मागे एकदा खूप वर्षापूर्वी प्रवचन केलं तर या सांगितलं, खूप वर्ष 200 वर्षापूर्वी नाही, एक 10-12 वर्षापूर्वी. व्हॉट एव्हर यू रेजिस्ट परसिस्ट. ज्याला तुम्ही विरोध करता आयुष्यात मला ही गोष्ट नको म्हणून, ती गोष्ट तुमच्या आयुष्यात हमखास घडून येते बघा. व्हॉट एव्हर रेजिस्ट परसिस्ट. तुम्हाला तुमच्याला दुर्गुण घालवायचा आहे, तुम्ही जाम प्रयास करतात, पण तो प्रयास तुमचा दुर्गुण जात नाही. व्हॉट एव्हर रेजिस्ट परसिस्ट. व्हेअर यू लेट गो, व्हेअर यू लेट गो, हे तुम्ही जाऊ दे, होईल. जाऊ दे म्हणजे जाऊ दे असा निश्चित नाही त्याचा अर्थ. ओके, इट विल हॅपन. हळूहळू होईल सगळं नीट. असं पवित्र घेतला, हात मुठी धरून हात आत काय ते दातावर खाऊन हाताची मुठी वळून करायचा प्रयत्न केला तर होत नाही. हा किती जणांचा अनुभव सांगा मला. प्रत्येकाचाच आहे. चांगली सवय लागता लागत नाही आणि वाईट सवय सुटता सुटत नाही. शाळेतली कविता पाठ करायची म्हणले तर 8 दिवस लागतात. आई परीक्षेसारखी दुसऱ्या दिवशी विसरली जाते. हिंदी पिक्चरचं गाणं एकदा ऐकलेलं असतं आणि लग जा गले बरोबर आठवतं. कोणा ते बहिऱ्यानंतर नक्कीच आठवतं बरोबर. इथे कोणी हसायला तयार नाही बघा. एव्हरीबडी सावध आहे. उगीच कुठे ती कॅमेरा असं बघितलं गेलो तर काय करा हरकत नाही. ही गोष्ट खरी आहे. आपली कविता खरी चालीत लावली, चालीत आपल्या बाईंनी आपल्याला श्रीशाने गाऊन दाखवली तरी ही लक्षात राहणं शक्य नसतं. कारण माझ्या मनावर ते प्रेशर असतं, मला कविता पाठ करायची आहे, मला कविता विसरायची नाही आहे. ते प्रेशर हिंदी पिक्चरचं गाणं ऐकताना नाही आहे. म्हणून परफॉर्मन्स आउटपुट इज बेटर. आमचा परफॉर्मन्स चांगला काय आहे? आमच्या मनावर प्रेशर नाही आहे, आमच्या मनात भीती नाही आहे.
हिंदी पिक्चरचं गाणं आलं नाही तर कोणी छडी मारणार नाही आहे, पण मार्क कमी देणार नाही आहे. कविता पाठ झाली नाही, नीट म्हणता आली नाही तर छडी पण बसणार आहे किंवा मार्क कमी मिळणार आहेत. ही भीती नसल्यामुळे भीती काढून टाकणं रिझल्ट्सबद्दलची, याच्या परिणामबद्दलची भीती काढून टाकणं म्हणजे लेट गो. आणि लेट गो इज अ रिअल प्रिन्सिपल ऑफ लाईफ. एखाद्या हातून आपल्यात चूक घडते, चांगली माणूस काय करतो, ती चूक घेऊन बसू, मी ही चूक केली, मी ही चूक केली, मी ही चूक केली, मी ही चूक केली. अरे हो बाबा, नीच लोक केवढ्या मोठ्या मोठे गुन्हे करतात, त्याच्या मनाला काही परिणाम होत नाही. मी असं नाही म्हणत ते चांगलं आहे, ते वाईटच आहे, अतिशय थर्ड क्लास आहे. परंतु साधी तुमच्यासाठी चांगली माणसांना लहान लहान चुकांचा फूक बाऊ करतात. मी चुकलो, मी चुकलो, मी चुकलो, मी हे केलं, मी ते करायला नको, मी असं करायला नको. तुम्ही स्वतःला कोण समजता? भगवान समजता? मी खरंच तुम्हाला प्रश्न विचारतो की तुम्हाला असं वाटतंय का की तुमचं आयुष्य फक्त तुम्ही घडवलेत? अनेक जण सांगतात की तुम्हीच तुमचं जीवन घडवता. ते खोटं नाही आहे, पण खरं पण नाही आहे. आपल्या जीवनामध्ये फक्त वळून बघा, किती गोष्टी आपल्या मनाविरुद्ध घडल्या. साई क्षेत्रामध्ये एका ठिकाणी म्हटलंय की पुण्य करायचा प्रयत्न करायला गेलो आणि पाप घडलं, चूक दुरुस्त करायला गेलो आणि चूक अधिक वाढली. आपला अनुभव नाही आहे का? कित्येक गोष्टी आपल्या जीवनाच्या घडल्या, त्या आपल्या नकळत घडल्या. आपल्या लक्षात आपला जे हात काहीच नव्हता, चांगले असत की वाईट असत. बरोबर म्हणतो आमचं प्रारब्धच तसं, आमच्या नशिबात होतं. मान्य आहे, तेही खरं आहे, मी तेही नाही म्हणत नाही. पण मागे एकदा आता 2-3 गुरुवापूर्वी सांगितलं होतं की तुम्ही खाता पिता, नाचता, दारू पिता, धिंगाणा घालता, कोणाचं खून करता, लुटमार करता, चोरी करता, काम करता, अभ्यास करता, भक्ती करता, जे काय चांगल्यापासून वाईटापासून सगळं ते का करू शकता? कारण तुमचा श्वास चालू आहे. श्वास तुमच्या हातात आहे का? नाही. हार्टबीट, श्वास का चालू आहे? हार्टबीट्स चालू आहेत, हृदयाची स्पंदनं चालू आहेत म्हणून. हृदय चालवणं तुमच्या हातात आहे का? श्वास तुम्ही 1 मिनिटभर ते रोखून धरू शकता. हार्टबीट थांबू शकतं का? हे हार्टबीट थांबा, नाही थांबणार. बरोबर? म्हणजेच काय, तुम्ही ह्या बाकीच्या सगळ्या क्रिया ज्यामुळे करता, ह्या प्रमुख 2 गोष्टी म्हणजे तुमची श्वासोच्छ्वासाची क्रिया आणि तुमची हार्टबीट्स, तुमची हृदयाचं स्पंदन तुमच्या हातात नाही आहे. हे चालवणारी कुठली एक वेगळी शक्ती, जिला आपण प्रकृती म्हणतो. नमः प्रकृत्ये भद्राय नियतः प्रणतः स्मता. त्या आईशी आपण प्रार्थना कशी करतो? सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततम नमः. नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततम नमः. नमः प्रकृत्ये भद्राय नियतः प्रणतः स्मता. प्रकृती भद्राय, भद्रा प्रकृती आहे ती नुसती प्रकृती नाही आहे आदिमाता, तर भद्रा म्हणजे कल्याण करणारी प्रकृती आहे. तिच्या हातामध्ये सगळा कारभार आहे. लक्षात ठेव. तो महाप्राण हनुमंत तिचाच पुत्र आहे. ती महाप्रज्ञा आहे, तो महाप्राण आहे. जेव्हा म्हटलं ते वेगळेच, म्हटलं तर एक आहेत. परंतु त्याच्यामुळे, त्या महाप्राणामुळेच आमचं सगळं कार्य चालू असतं. त्यामुळे आमच्याकडे किती क्रेडिट घ्यायचं, जर किती दोष द्यायचा. स्वतःची चूक घडली, ॲक्सेप्ट करा, चूक झाली आणि पुढे जा. तुमचा जर परमेश्वरावर विश्वास असेल, भगवंतावर विश्वास असेल, भगवंताला सांगा तुझ्या चरणी ही चूक सुद्धा अर्पण केली. मात्र हेच कपॅसिटी, हा अधिकार आम्हाला कधी प्राप्त होतं? जेव्हा आम्ही केलेली प्रत्येक चांगली गोष्ट भगवंताच्या चरणी अर्पण करतो आणि म्हणतो की भगवंता हे सगळं तुला, हे सगळं तुझं, हे सगळं तू केलंस. चांगलं केलं की स्वतःला क्रेडिट घ्यायचं आणि वाईट झालं की देवाला दोष द्यायचं, देवाने माझं वाईट केलं. ये नाही चलेगा. भगवंत व्यापारी नाही असला, पण जर माझ्या प्रत्येक चांगल्या कृत्याचं, प्रत्येक चांगल्या घटनेचं, प्रत्येक मला मिळालेल्या चांगल्या वरदानाचं श्रेय जर मी भगवंताला देत असेल, तर माझ्यातून घडलेली चूकसुद्धा स्वीकारायला भगवंत तयार आहे, माझं पापही स्वीकारायला भगवंत तयार आहे. मग माझं गिल्ट माझ्या डोक्यावर राहत नाही. त्या गिल्टमध्ये मी शहाणं बनतो, पुढच्या दिवशी होण्याची काळजी घेईन, भीती बाळगणार नाही. काळजी घेणं आणि काळजी करणं या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. हा जो गणपती जो आहे ना, बेसिकली हा गणपती आपल्या मूलाधार चक्राचा स्वामी आहे.
आपल्या शरीरात सप्तचक्र आपल्याला माहिती आहे. इथे सहस्रार आहे, इथे आज्ञाचक्र आहे, इथे विशुद्ध चक्र आहे ज्याच्यात 16 पाकळ्या आहेत. बरोबर. हे विशुद्ध चक्र पूर्णपणे अशुद्ध असतं आपलं, ते शुद्ध करणं हेच आपलं एकमेव कर्तव्य आहे. इकडचा कोण आहे? स्वामी. इकडे दत्तगुरू आहेत आणि आई जगदंबा आहे. इकडे स्वामी हनुमंत आहे. इकडे विभीषण जीवात्मा हा कर्ता आहे आणि स्वामी पर हनुमंतच आहे. त्याचा अनाहत चक्र आहे. स्वामी शिव आहे. मणिपूर चक्र आहे. स्वामी विष्णू आणि देवी भगवती आहे. ओके. त्यानंतर स्वाधिष्ठान चक्र येतं. त्याचा स्वामी कोण आहे? ब्रह्मदेव आहे. सगळ्यात शेवटी आहे ते मूलाधार चक्र, आपल्या माकड हाडाच्या थोडं पुढे. त्या मूलाधार चक्राच्या 4 पाकळ्या आहेत. त्या मूलाधार चक्राचा स्वामी कोण आहे? गणेश आहे, गणपती आहे. त्या 4 पाकळ्या म्हणजे आहार, विहार, आचार, विचार. आणि ह्या 4 गोष्टी नीट असल्या की आपली मानसिक आणि शारीरिक हेल्थ चांगली राहते. म्हणजेच काय? माझ्या मनाचा हेल्दीनेस, माझ्या मनाचं आरोग्य आणि माझ्या तनाचं आरोग्य, माझ्या शरीराचं आरोग्य, म्हणजे माझ्या संपूर्ण जीवनाचं आरोग्य कशावर अवलंबून आहे? मूलाधार चक्रावर अवलंबून आहे. माझ्या जीवनाच्या अडचणी येतात त्या कशामुळे येतात? तर माझ्या मनात काहीतरी बिघाड झाल्यामुळे, माझ्या शरीरात बिघाड झाल्यामुळे, किंवा माझ्या परिस्थितीत बिघाड झाल्यामुळे. म्हणजे माझ्या विहारात, विहार म्हणजे नुसतं फिरणं नाही, विहार म्हणजे मी जे काही कृत्य करतो जीवनामध्ये ते सगळं विहारामध्ये येतं. आहार, विहार आणि आचार. आचार म्हणजे आचरण, म्हणजे आचार आणि विहारमध्ये सगळे येतं. ह्या सगळ्याचा स्वामी कोण आहे? गणपती आहे. म्हणूनच त्याचं नाव आहे विनायक. विनायक नावाचे 2 अर्थ होतात, 2 विरुद्ध टोकाचे अर्थ आहेत. एक विनायक शब्द अगदी वेदांमध्ये सुद्धा पहिल्यांदा वापरला गेला आहे, तो व्हिलन या अर्थाने वापरला आहे. व्हिलन, विघ्न उत्पन्न करणारा. नायक हूं मैं, काय खलनायक हूं मैं, नायक नाही. बरोबर. इथे आमचा गणपती बाप्पा, त्याचं नावच कसं आहे? विनायक, म्हणजे विलन. एका बाजूने बघायचं झालं शास्त्रशुद्ध्या व्याकरणदृष्ट्या बघायचं झालं तर ओके, परंतु त्याचा खरा अर्थ जो आहे तो गणेश पुराणापासून प्रत्येकाने सांगितलं आहे. विशेषेने नायक हा सहा विनायक हा, जो विशेष रूपाने लीड करतो आम्हाला, आमचा लीडर बनतो विशेष रूपाने, प्रत्येकासाठी वेगळ्या रूपाने, वेगळ्या प्रसंगामध्ये वेगळ्या रूपाने, वेगळ्या मार्गाने, तो विनायक आहे. मात्र त्याची भक्ती केली तर विघ्न नाहीशी होतात. नीट ह्या 4 पाकळ्या नीट ठेवल्या, आहार, विहार, आचार, विचार, त्या विघ्न येत नाहीत. म्हणजे विघ्न येतात कुठून? ह्या मुलाच्या चक्रातूनच सगळे विघ्न उत्पन्न होतात. आणि ह्यांचावरचा उपाय कुठे आहे? मुलाच्या चक्रामध्येच आहे. आणि म्हणून तो विघ्न विनायक मोरया, त्याला आपण विघ्नांतक म्हणतो आणि विघ्नेश्वर पण म्हणतो. विघ्नांना कंट्रोल करणारा हे तोच आहे. तो पुत्र कोणाचा आहे? शिवाचा आहे. शिव कोणाचा? बादशाह आहे, राजा आहे शिवगणांचा. शिवगण कोण आहेत? भूत, पिशाच, हडळी, जखळी, काय काय वेता वेता तुम्ही काय म्हणाले ते. शिवाची ही फौज निघते, छान वर्णन आपल्या एका अग्रगता आपण केलं होतं. तसं त्याचं वर्णन नाथकथांमध्येही येतं. हे नवनाथांच्या कथांमध्ये ही हडवळ निघालेली असते रात्रीची आणि भूताची भूत नाचत असतात. ते शिवपुराणामध्ये येतं, तेच आपण आपल्या अग्रगत घेतलं होतं की शिव पार्वतीबरोबर विवाह करण्यासाठी निघतो. वरातीमध्ये झाबीर झालेले लोक बघून सगळी भूत, पिशाच, हडळी, जखणी, चुडेल, ह्या सगळे असे लोक जमा झालेले असतात. आता मला सांग, अशी वरात दाराशी आली, गावात लोक राहणार आहेत की गावामध्ये, सगळे पळायला लागले. इव्हन अशी पार्वतीची आई मैनावती थरथरा कापायला लागली, मूर्छित होऊन पडली. राजा हिमवान, त्याला वाटलं आपण आकाशात उडावं. हिमवान हा पर्वत आहे, तो तिचा पिता आहे. अशा परिस्थितीमध्ये शिवाने एक फक्त दृष्टिक्षेप टाकला, दृष्टिक्षेप टाकला आणि सगळ्या त्या भूत पिशाच्या जे कुरूप दिसत होते, कोणा मधोमध एकच डोळा होता, कोणा भरपूर डोळे होते, म्हणजे जीभ बाहेर लांब होती, म्हणजे दात बाहेर आलेले होते, म्हणजे हाताची नखं अशी रक्ताळलेली होती,
ते सगळं रूप एकदम सहजपणे एका क्षणार्धात एका नजरेमध्ये बदलून गेलं आणि सुंदर झालं. जी राणी मैनावती परत भान आली, अरे रे आपला कधी भास झाला. बिचारी साधी बळी होती, तिने जावयाचं प्रेमाने स्वागत केलं. त्याने प्रेमाने स्वागत केलं. नगरीतले लोक परत गेले, निघून गेले, परत आले. अशी याच्या शिवाची नजर, अशी जी भूतावळीला तो सांभाळतो. कोणासाठी? आपल्यासाठी. लक्षात ठेवा, आम्हा भक्तांसाठी तो ह्या भूत पिशाच्या आधी सगळ्यांना तो सांभाळतो. म्हणून भूत पिशाचे कुठे आहे म्हटलं तर घाबरून जायचं कारण नाही. भूत किती वाईट असेल धरून आहे की नाही बाजूला मार्ग, पण आहे धरून चालल्यानंतर ते किती वाईट असेल तरी त्या भूतावर राज्य कोणाचं आहे, त्या भूतावर अधिकार कोणाचा आहे, हक्क कोणाचा आहे, ताकद कोणाची आहे? ते शिवाची आहे. त्या शिवाची पत्नी असणारीच त्याची शक्ती आदी जगदंबा आमची आई आहे. त्या शिवाचा पुत्र गणपती दरवर्षी आम्ही दर्शन घेतो, आम्ही घरी आणतो. बरोबर? मग आम्हाला भीती कशाची? मूलाधार चक्राकडे लक्षात ठेवायचं की मूलाधार चक्र ह्या 4 पगार नेहमीच आपल्या माणसाची चुकीचे असतात. आम्ही चुकीचं बोलतो, चुकीचं वागतो, म्हणजे आचार चुकीच्या ठिकाणी जातो. आणि आहार तर आमचा नेहमी काय असतं? कसं असतं आपला आहार? आहार म्हणजे केवळ खाणं नाही. छे 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 तो फक्त एक भाग झाला. जे कानाने ऐकतो तो कानांचा आहार आहे, तो मनाला पोषण करतो. डोळ्याने जे बघतो तो डोळ्याने घेतलेला आहार आहे. आलं क्षमरे? हाताने जो स्पर्श करतो तो कातरीने घेतलेला आहार आहे. हे सगळे आहार आहेत. आता मला सांगा, साप किती सुंदर दिसतो, जाऊन हात फिरून येऊया. हा स्पर्शाचा आहार घ्यायला गेलात तर काय होईल? आम्ही जातो अमुच्या गावा, अमुचा राम राम घ्यावा. बरोबर? साप म्हणेल आधी आणि मग ठुक. नाही, असं आपण करून चालेल का? नाही. पण हे आम्ही करतो. कारण सापाच्या बाबतीत कशी भीती असते, इथं आवडतो मृत्यू. अनेक चुकीच्या गोष्टी आम्ही करताना वाटतं काहीतरी करून पुढे निसरता येईल. अरे नाही निसरता येईल. चुकीची गोष्ट एकदा केली की केली. ते निसरण्याचं काम करायला तो भगवंत बसलेला आहे. आलं म्हणजे तो गणपती बसलेला आहे. तो गणपती हे विष्णूचंच स्वरूप आहे. कार्तिकेयाला स्तनपान देताना पाहिलं. विष्णू पार्वतीचा सख्खा भाऊच आहे. भाऊ बहिणीच्या महालात निश्चिंतपणे कधी शिरू शकतो. पार्वती स्तनपान देत होती कार्तिकेयाला. कृष्ण म्हटलं, अरे कुणाच्या जन्मात मलाही स्तनपान मिळालं पाहिजे. सखी बहीण त्याची काली पार्वती, तिने ताबडतोब त्याला बाळरूप दिलं. त्याला आपल्या उदरी धारण केलं. की आपण जी दुसरी कथा ऐकतो की अंगावरच्या चंदनाच्या लेपापासून तिने त्याला उत्पन्न केलं. आणि तो विष्णूच, साक्षात भगवान विष्णूच गणपती झाला. म्हणून तो शैवानंही मान्य आहे, शाक्तानंही मान्य आहे आणि वैश्वानंही मान्य आहे. लक्षात घ्या, शिव आमचा ग्रेट, आमचा विष्णू ग्रेट हे भांडण चालू असलं ते शिवाचं पुत्र गणपती दोघांनाही मान्य आहे. कारण तो विष्णूही आहे आणि शिवपुत्रही आहे. हनुमंत दोघांनाही मान्य आहे. हनुमंत शिव आहे, हा विष्णू आहे आणि शिवपुत्र आहे गणपती. तर हनुमंत स्वतः शिव आहे पण रामदास आहे, रामदास. ह्या दोघांचं हरिहराचं नातं असंच आहे. परंतु ह्या गणपतीचे पूजन करताना आपण ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. जे गुरुजी मंत्र मंदिर की आपण जी पूजेची विधी वाचतो, ऐकतो, करतो त्यानुसार ते दर्शन घेताना त्याचा चेहरा आठवा. आणि जेव्हाच्या जीवनात संकट येईल जेव्हा तुम्हाला असं वाटलं शांतपणे, कुठल्याही चांगल्या कार्याच्या आरंभी आपण गणपतीचं पूजन करतोच. लक्षात ठेवायला हवं की माझ्या कार्याला सुद्धा, माझं ऑफिस उघडायचं आहे, नवीन नोकरी सुरू व्हायची आहे, मी नवीन दुकान काढतोय, जे काय आहे तर त्या कार्याला सुद्धा 7 चक्र आहेतच. हे तुमच्या शरीरामध्ये 7 चक्र आहेत, हे पृथ्वीची सप्तचक्र आहेत, आपल्या मिल्की वेची पण सप्तचक्र आहेत, आपल्या विश्वाची सप्तचक्र आहेत,
आपल्या कॉस्माशी ब्रह्मांडाची सप्तचक्र, असं माझ्या कार्याचंही सप्तचक्र आहे. त्याच्या मूलधा चक्रामधला जो गजानन आहे, जो गणपती आहे, जो ब्रह्मणस्पती आहे, तो सदैव प्रसन्न राहो. आणि मग ते प्रसन्न करण्यासाठी पूजन जरूर करा. पंचोपचारे करा, षोडशोपचारे करा, महापूजन करा, काही हरकत नाही, चांगलीच गोष्ट आहे. पण त्याबरोबर आपला आहार विहार आचार आणि विचार आपल्याला जेवढं जमेल त्या प्रमाणात शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करा. पण लक्षात ठेवा, आहार म्हणजे केवळ भोजन नाही. भोजन आहेच, भोजन चांगलं असणं आवश्यकच आहे, बरोबर. पण भोजन म्हणजे ग्रहण करणं, मुखाने ग्रहण करणं, घशात घेणं, हे ग्रहण झालं, अन्न झालं. नुसतं कानाने ऐकलेलं, काने आपण सगळ्या वाईट गोष्टीच ऐकत राहिलो. विचार करा, 7 दिवस तुम्हाला एका खोलीत बंद करून ठेवलेलं आहे, सगळ्या फॅसिलिटीज आहेत, बाजूला मस्त सिनरी आहे वगैरे, आणि बरोबर तुमच्या 7 माणसं ठेवली, जी माणसं त्यांच्या रडकथा तुम्हाला सांगतायत, दुःखी दुःखी, दुःख 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 दुःख. विचार करा, असं झालं तसं झालं. तुम्ही काहीच एखादं ते चांगलं वाक्य बोलत ना, की त्यांनी मागच्या त्याने निगेटिव्ह गोष्ट सांगितली, डिप्रेसिंग गोष्ट सांगायची. 7 दिवसांनी बाहेर पडा त्या खोलीच्या, काय तुमची अवस्था झालेली असेल. असं तर आपण बाहेर पडू नक्की. एरंडेड पॅनलचा चेहरा असतो तसा आपला चेहरा झालेला असेल. मग किती लोक तुम्हाला भेटत असतील, तुम्ही त्यांना कधी विचारा काय कसं आहे, अरे काय सांगू तुला, काही खरं नाही रे बाबा. हो का, काय झालं, अरे एक गोष्ट आहे, 1000 गोष्टी आहेत. मग जे सुरू होते कथा ती 1 तासपर्यंत आपल्याला कळते, मला ते सोडव बाबा. अक्षय असा विचार मला येतो, एवढा ओळखीचा आहे, नात्याचा आहे, जाता पण येत नाही, हलताही येत नाही, आणि कान बंद करून घेता येत नाही. माझ्यासारख्या शाळा मनुष्य असेल तर कानात कापसाचे बोट ठेवून देतो, बोल तुला बरोबरायचं ते, बरोबर. परंतु त्याच्याऐवजी आपल्याला माहीत पाहिजे की आपण पॉझिटिव्ह वातावरणात राहायला शिकलं पाहिजे. हे निगेटिव्ह बोलणाऱ्या माणसांपासून लांब राहिलं पाहिजे. प्रवासाला निघाला की अनेक बघा, जुन्या काळात चाळीमध्ये बरेच लोक जमायचे. आता कोणी मेलं तरी कोण जमत नाही, गावाला लांबच राहिलं. कुठल्या गाडीने चाललास, नाही गव्हर्नमेंटची एसटी चाललं, बाबा एसटीचं काय खरं नाही रे, गेल्यावर उलटली, सगळी माणसं अक्षय जागी. पहिला खात मनात भीती आली, बापरे माझी बस उलटणार की काय. दुसरा पुढे तर म्हणतो, अरे ते एवढंच नाही, 1 महिन्यापूर्वी दरड कोसळली एसटीवरती, सगळी एसटी काढली गेली, काही सापडलंच नाही, कोणाचा काय पत्ताच नाही. अरे बापरे, आपल्या डोळ्यावर विचार लागतं, माझ्या एसटीवर दरड कोसळते, माझी एसटी खाली, मी खाली बघतोय, वरती आकाश नाही, वरती जमीन आहे, खाली जमीन आहे, बाजूला जमीन आहे. तिसरी म्हणते, अरे रेल्वे गाडीने गेलंस ना, मग आपण विचार करतो ना, मी रेल्वेने जातो. नको नको बाबा, रेल्वे नको जाऊस, तिकडे ना टोळी फिरते, मिठाई खायला घालते, मिठाईतून घुल देते, तू बेशुद्ध झालास तर सगळं घेऊन पळतात, अंगावरचे कपडे घेतात, आपल्या लगेच आपल्याकडे अंगावर बघतो, आहे काय शर्ट माझ्या अंगावरती. चौथा आपण मग मी विमानाने जातो. अरे नाही नाही, आता बघितलं नाही का विमान, आपण टीव्हीवर बघितलं, ते फाटकन खाली 360 लोक जळून गेले एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. आता मी जायचं कसं, हा प्रश्न आपल्याला पडतो, बरोबर. अशा लोकांच्या सहवासात राहायचं नाही. ॲट द सेम टाइम केवळ गोडगोड बोलणाऱ्या लोकांच्या सहवासात राहायचं नाही, पण आपलं मन नीट व्हायला पाहिजे, आपलं मन नीट हेल्दी राहायला पाहिजे. मन चंगा तो कटोरी में गंगा. आज बाबू तुम्ही काय बोलताय, मला कळत, तुम्ही गणपतीविषयी बोलताय, शिवाविषयी बोलताय, विष्णूविषयी बोलताय, आहार विहार आचार विचाराविषयी बोलताय, काय तुमचा नक्की भेद काय आहे. नक्की भेद माझा डेफीप्रमाणे वेगळाच आहे. ओके, मला एक अत्यंत सुंदर गोष्ट तुम्हाला आज सांगायची आहे. हा लक्षामध्ये की दरवर्षी आपण धनत्रयोदशीच्या दिवशी आपण आपल्या श्रीअंतराचं पूजन करत असतो, बरोबर. दत्तबापाचं साठी हवन करत असतो, दत्त मला म्हणता नाही. ह्या वर्षीपासून मी अगदी ह्या क्षणाला निर्णय घेतलेला आहे की का घेतला, कसा घेतला, मला कोणी विचारही चालणार नाही. आय एम नॉट अँसरेबल. ओके श्रीराम. तर आपण धन्वंतरी पूजन करायचं आहे.
लॉर्ड धन्वंतरी भगवान विष्णूचा असा अवतार जो अमृत मंथनाच्या वेळेस समुद्रातून प्रगट झाला. अमृत कलश हस्ताय, सर्व भय विनाशाय, सर्व रोग निवारणाय. ओके. आणि भगवान धन्वंतरीचं महापूजन होईल आणि त्याचा वरती तुलसीपत्र आणि तुलसीपत्र वाहणे पुष्प वाहण्याचा विधी, मंत्रोच्चार, जो मंत्र आहे माला मंत्र आहे धन्वंतरीचा, जो माला मंत्र आहे तो त्याच्या गायत्री मंत्र सगळं रात्रीपर्यंत कार्यक्रम संपेपर्यंत चालू राहील. कारण मी बघतोय प्रत्येकाचं मन किती अनस्टेबल बनत चाललंय. त्याला शांती मिळेल म्हणून आपण शांतीपाठ सुरू केला. पण धन्वंतरी भोजनाची आता नितांत आवश्यकता येऊ चाललेली. खाण्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये भेसळ आहे. काही खायला घ्या, जंक फूड खाण्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. त्यामध्ये भरपूर प्रिझर्वेटिव्स आहेत, स्टॅबिलायझर्स आहेत, ओके, ॲसिड स्टॅबिलायझिंग एजंट्स आहेत. नंतर इन्सेक्टिसाईड पेस्टिसाईड उडलेलं असतं ते वेगळंच. परत हे स्वस्त पडतं, हे महाग पडतं म्हणून ह्याच्यामध्ये ते मिसळ, त्याच्यामध्ये ते मिसळ, ते चालतंच. सगळीकडून आमची मानसिक आणि शारीरिक हेल्थ यांची कुचंबणा होते. ऑफिसमध्ये जावं तर ऑफिसमध्ये स्ट्रेस, हे टार्गेट आहे, पूर्ण करायलाच पाहिजे. 30, 31, 32 वर्षाच्या लोकांना हार्ट अटॅक्स येतात. कॉर्पोरेट सेक्टरमध्ये तेवढं काम आहेच, आपण कोणाला दोष देऊ शकत नाही. शाळांच्या फीज मुलांची किती वाढलेत आपण बघतो, बरं. आणि त्याचबरोबर आपल्या घरचा पण बेसमान वाढत चाललंय. ते आपली शारीरिक, मानसिक आणि स्पिरिच्युअल म्हणजे म्हणीमध्ये काय आध्यात्मिक. ओके. आपली शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक काय व्हावी, आरोग्य व्यवस्था नीट राहावी. आपल्या धन्वंतरी पूजनाचा संकल्प मी ह्या क्षणात सोडतोय तुमच्या सर्वांच्या बरोबरीने. ते तयारात म्हणायला नक्की. ओम आदिवैद्याय विद्महे आरोग्य अनुरागाय धीमहि तन्नो धन्वंतरी प्रचोदयात. ओम आदिवैद्याय विद्महे आरोग्य अनुरागाय धीमहि तन्नो धन्वंतरी प्रचोदयात. ओम आदिवैद्याय विद्महे आरोग्य अनुरागाय धीमहि तन्नो धन्वंतरी प्रचोदयात. ओम आदिवैद्याय विद्महे आरोग्य अनुरागाय धीमहि तन्नो धन्वंतरी प्रचोदयात. ओम आदिवैद्याय विद्महे आरोग्य अनुरागाय धीमहि तन्नो धन्वंतरी प्रचोदयात. म्हणा मम संकल्पम अस्माकं संकल्पम संपूर्णं संपन्नं कुरु कुरु स्वाहा कुरु कुरु स्वाहा कुरु कुरु स्वाहा. श्री गुरु तव शरणं श्री गुरु तव शरणं श्री गुरु तव शरणं श्री गुरु तव शरणं श्री गुरु तव शरणं. हरिओम. तर संकल्प सोडलेला आहे. मी एकट्याने संकल्प केला, पण संकल्प सोडला कोणी, आपण सगळ्यांनी. ओके. जे इथे उपस्थित आहेत त्यांनी आणि जे उपस्थित नाही त्यांच्या वतीनेही तुम्ही आणि मी, आपण दोघांनी मिळून.
ओके, तुम्ही जे जे करता त्यात तुम्ही एकटे कधीच नसता. मी तुमच्यावर असतोच, तुम्हाला हवा असो किंवा नसो. धन्वंतरी पूजन आपल्याला करायचं आहे, जोरदार करायचं आहे. सगळ्यांनी जोरदार सहभाग घ्यायचा आहे आपल्या आणि आपल्या घराच्या आरोग्यासाठी. पण शेवटी स्वतः घेतले दर्शन, स्वतः घेतले दर्शन. धन्वंतरीचं त्या दिवशीचं दर्शन, तो संपूर्ण माला मंत्र ऐकणं, हा गायत्री मंत्र ऐकणं आणि त्याला तुलसीपत्र फुलं वाहणं हे अतिशय श्रेष्ठ मानलं गेलेलं आहे आणि खरोखरच खूप पवित्र आहे. ओके, त्यामुळे ह्या वर्षापासून महाधन्वंतरी पूजन सुरू होणार आहे. आम्ही त्यात सकाळपासून सहभागी होणार आहोत, ते महापूजन बघणार आहोत, त्याचे मंत्र ऐकणार आहोत. आम्ही त्याला तुळशीपत्र आणि फुलं वाहणार आहोत. आणखीन जे काय वारं ठेवलं असेल ते आम्हाला जमेल तसं आम्ही वाहणार आहोत. पण आम्ही धन्वंतरी पूजन बघणार आहोत, धन्वंतरीचा चेहरा पाहणार आहोत, धन्वंतरीचं दर्शन घेणार आहोत, धन्वंतरी अर्पण करणार आहोत, धन्वंतरीचा मंत्रोच्चार करणार आहोत. आलं शंभरे. आणि एक सांगतो मनापासून, ज्यांना जमेल त्याने त्या ठिकाणी बसून कमीत कमी 21 वेळा तर संपूर्ण मंत्र म्हटला. प्रथम धन्वंतरी गायत्री, मग धन्वंतरी माला मंत्र, मग परत धन्वंतरी गायत्री, म्हणून एक संपूर्ण आवर्तन होतं. अशी 21 आवर्तन जो ऐकू शकेल आणि म्हणू शकेल त्याला खूपच चांगला फायदा होईल. जो 51 वेळा ऐकेल त्याला अधिक फायदा होईल. जो 108 वेळा बसून करू शकेल तर अधिक फायदा होईल. पण आता अर्थात तिकडे बसायला किती सोय होते मला माहीत नाही. जर कमीत कमी 21 वेळा बसायची लोकांना संधी द्या. ओके, आणि गर्दीनुसार आपल्याला ठरवावं लागतं, बरोबर आहे. सगळ्यांना चान्स इक्वल मिळाला पाहिजे, राईट. तर इकडे 21 वेळा केला, घरी जाऊन 108 वेळा करा. मात्र तो चेहरा आठवा. कोणाचा? तुमच्या लाडक्या इष्टदेवाचा. कुठल्याही देवताचं पूजन करेन, ते तुमचं इष्टदैवत आहे, तो तुमचा लाडका देव आहे, त्याचा चेहरा आणि त्याचे चरण किंवा तिचा चेहरा आणि तिचे चरण हे सर्वोच्च असतात, सर्वोपरी असतात. आलक्षमने रामा नास्ते परायणम परतरम. रामाच्या पलीकडे काही नाही, रामाच्या पेक्षा श्रेष्ठ काही नाही. हा भाव आपला असा पाहिजे आपल्या इष्टदैवतासाठी. त्या दिवशी धन्वंतरीचा जप करताना धन्वंतरीचा चेहरा इकडच्या नाही आठवला हरकत नाही. माझा जो रुग्णी लाडका आहे त्याचा चेहरा आठवा. नाही आठवला त्याचं फोटो, मूर्ती, तसबीर हातात धरा बिनधास्तपणे. इथे कॉपी करायला परवानगी आहे, कारण माझी इच्छा आहे प्रत्येक बाळाने माझ्या पास व्हावं. मीच शिक्षक आहे, मीच परीक्षक आहे आणि मीच चीटर आहे. मी एकदम चीटर आहे आणि आय विल लव्ह टू चीट फॉर यू. माझ्या प्रत्येक बाळासाठी चिटिंग करायला मला अतिशय आवडेल, आवडलं आहे आणि आवडत आहे. आणि म्हणून ह्या क्षणी मी संकल्प केला, संपूर्ण प्रत्येक श्रद्धावानाचं मन आणि तन बघून हा संकल्प सोडला आहे. प्रत्येकाचं जीवन अधिक पॉझिटिव्ह होण्यासाठी, मन अधिक पॉझिटिव्ह होण्यासाठी, प्रारब्ध बदलण्यासाठी. तर प्रेमाने ह्या गणपती आपण दर्शनाला येऊया. आलक्षामध्ये आणि गणपती बाप्पा दर्शन घेताना सांगूया, महाराजा धन्वंतरी पूजनाचा संकल्प आम्ही सोडला आहे. आम्ही, आता तुमची जबाबदारी झाली बरोबर, आम्ही सोडला आहे, तर पूर्ण करायला आम्हाला सहाय्य कर, आशीर्वाद दे. ओके, कारण धन्वंतरीचं आणि गणपतीचं एक अनोखं नातं आहे. नाही, विष्णूच गणपती झाला हे कबूलच, प्रश्नच नाही. पण धन्वंतरी हा जो अवतार आहे त्याच्या हातात जो अमृत कलश आहे, तो अमृत कलश हा त्या गणपतीच्या उदरामध्ये आहे. काय लक्षात ठेवा, धन्वंतरीचा अमृत कलश राहतं कुठे? गणपतीच्या त्या लंबोदरामध्ये, उदरामध्ये. म्हणजे धन्वंतरीला सोडून गणपती पावणार नाही, गणपतीला सोडून धन्वंतरी पावणार नाही. आरक्षामध्ये काय अमृत कलश असतं, जो अमृत आपल्याला हवा आहे, म्हणजे जे हिलिंग एजंट, हिलिंग मेडिसिन आपल्याला हवं आहे, बरोबर, ते आहे कुठे? गणपतीच्या उदरामध्ये. म्हणून आपण लंबोदर नाव आनंदाने स्वीकारतो. दुसऱ्या कोणाचा माणसानं बघा बघून ए जाड्या, ए लंबोदर म्हटलं की राग येतो. गणपतीला राग येतो का? आतापर्यंत लंबोदर नाव पण ठेवलं जायचं. अगदी आमच्या आधीच्या पिढीपर्यंत लंबोदर नाव खूप कॉमन होतं भारतभर. अजून काही नसताना लंबोदर असतं. त्याचं कोणाला वैषम्य वाटलं नाही.
आलक्ष्यामध्ये कारण त्या उदर लंबच काय, अपराध माझे कोट्यानुकोटी, मोरेश्वरा बा तुघा आल पोटी. बरोबर, असे अपराध कोट्यानुकोटी पोटात घालून घालून तो मुळाधार चक्राचा स्वामी त्याचं पोट मोठे झालेलं आहे. परंतु सगळी पाप विघ्न जो रिसवतो आपल्या पोटामध्ये, त्या पोटामध्ये काय आहे, त्याच्या नाभिस्थानी अमृत कलश आहे. धन्वंतरी अमृत कलश घेऊन सर्वत्र फिरतो. त्या अमृत कलशाचा साठा मात्र कुठे आहे, गणपतीच्या नाभीमध्ये आलक्ष्यामध्ये. आणि म्हणून गणपतीला यावेळी दर्शन घेताना विसरायचं नाही. समजा बायचान्स विसरलं तर घरी जाऊन परत तेच सांगायचं, गणपती काय माझ्या घरी नसेल का, दर्शन घेणं आवश्यक आहे. दर्शन घ्यायला विसरलो, घरी जाऊन संकल्प केला. समजलं. तर धन्वंतरी पूजनाला सगळेजण येणार आहात. आमंत्रण करत नाही. आपल्यासाठी आपण सर्व मिळून करत आहोत ते हे पूजन आहे. आपल्या संस्थेचा प्रत्येक कार्यक्रम असाच झालेला आहे, ज्यामध्ये कोणाला कसलं आमंत्रण नसतं, कोणाला कसलं बोलावणं नसतं, कोणाचे रुसवे फुगवे नसतात, काही नसतं. प्रत्येक कार्यकर्ता माझा आणि प्रत्येक भक्त प्रेमाने करत असतं. मी नेहमीच सांगतो, अत्यंत अभिमानाने सांगतो, या मोठमोठ्या रांगा लागतात. व्हॉलंटियर्स माझे परिश्रम प्रचंड करतात, दे नो डाऊट अबाउट दॅट. परंतु एवढे व्हॉलंटियर्स असून सुद्धा गर्दी एवढी तुडुंब असते, त्या तुडुंब गर्दीने ठरवलं की व्हॉलंटियर शिस्त मोडायची, तर व्हॉलंटियर्सचं काही चालणार नाही. म्हणजेच काय, प्रत्येक भक्त आपला प्रत्येक श्रद्धावान स्वतः शिस्त पाळतो. म्हणून आम्हाला व्हॉलंटियर्सना शिस्त राखता येते. मी व्हॉलंटियर नाही आहे, प्लीज सगळ्या व्हॉलंटियर्सना शिस्त पाळता येते. आपल्या संस्थेचा कार्यक्रम हा सगळ्यांचा मिळून असतो, कोणा एकाचा नसतो. जो पूजन करणारा स्टेजवर बसलेला असतो तो आमचा प्रतिनिधी असतो. आपल्या घरामध्ये सगळं पूजन असतं, सगळं कुटुंब 10 जण पूजेला बसतात का, सत्यनारायणाच्या पूजेला एक जोडपं एक माणूस बसतो. गणपती घरात आपला बसला, मी सगळ्यांना बसतं का 11 जण घरातल्या पूजेला नाही, आपण बाजूला बसतो, एक जण पूजेला बसतो. हे लक्षात ठेवायचं. धन्वंतरी पूजन करताना जो कोणी पूजनाला बसला असेल तो माझा घरातला आहे, तो माझा निकटचा आप्त आहे. कारण एकच, माझ्या बापूने मला सांगितलं आहे, आणि माझा बापू काही झालं तरी खोटं कधी बोलत नाही. मी काय हरिश्चंद्र वगैरे मुळीच नव्हे. माई जगदंबेच्या कृपेने ह्या आम्हाला अजूनपर्यंत कधी असत्य उद्गारलं नाही आणि कधी उद्गारलं जाणार नाही ही तिच्याच पायाशी खात्री आहे. तर गणपतीचं वंदन केलं, गणपतीचा कार्यक्रमही सांगितला, गणपतीचा आहार विहार आचार विचाराच्या 4 पाकळ्या मुलाधार चक्राच्या बघितल्या, ह्या मुलाधार चक्राच्या स्वामीचं दर्शनही घेतलं. आणि त्याचबरोबर एक मोठा बदल यावर्षीपासून सुरू होत आहे. अत्यंत अत्यंत सुंदर, खरंच सांगतो. तो अनुभव घेण्यासाठी तो बघायलाच हवा, तो अनुभवायलाच हवा, तो जप करायलाच हवा. हरिओम, श्रीराम, अंबज्ञ. लव यू ऑल, लव यू एव्हर. हरिओम.